तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे वडगाव शहरीतील आयरन जिममध्ये. तर सरांचा अनुभव खूप छान आहे. त्यांना विचारून घेऊया की त्यांनी सुरुवात कशी केली त्यांच्या आयुष्याची आणि या जिमची त्यांनी स्थापना कशी काय केली ते आपण त्यांना स्वतः विचारूया. ठीक आहे, नमस्कार सर. जय शिवराय. आता माझ्या फिटनेस जर्नी बद्दल बोलायचं झालं तर मला या क्षेत्रातली आवड आहे. आता तुम्ही विचार करा, वडगाव शहरीमध्ये या जागेमध्ये जरी मी ही गोष्ट रेंटनी जरी दिली असती तरी ह्याच्या व्यतिरिक्त जास्त पैसे किंवा एवढे तरी पैसे मला आले असते इन्कम थ्रू. पण मला ह्या गोष्टीतली आवड आहे आणि जेवढं मला नॉलेज आहे मी द्यायचा प्रयत्न करतो सगळ्या समाजाला, सगळ्या माझ्या सराउंडिंगला. मला हेल्दी करायचं, हेल्दी कम्युनिटी करायची आहे. मी ह्या उद्देशाने ह्या क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे आणि मी लहानपणापासून पॅशनेट आहे सगळ्यांना सुदृढ बनवायला, फिट करायला. आणि त्याच्यामुळं मलाही असा फायदा होतो. मीही फिट राहतोय आणि सगळ्यांना फिट करतोय आणि त्यासोबत माझा व्यवसायही चालतोय. आता राहिली गोष्ट फिटनेस बद्दल, तर फिटनेस खूप महत्वाचा आहे आणि मी ही जर्नी चालू करून मला जवळजवळ 10 वर्ष झाली. मी स्वतःची जिम टाकून. पहिली माझी एक ब्रांच होती, आज माझ्या 2 ब्रांच आहे. तर तुम्ही बघू शकता सरांची पहिली एक ब्रँच होती, त्यावर त्यांनी अजून एक ब्रँच सुरू केलेली आहे. ठीक आहे, तर सरांना आणखी विचारूया त्यांच्याबद्दल. या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यांची धावपळ वाढलेली आहे, तर सरांना विचारूया की फिटनेस आपल्याला का गरजेचं आहे हे जाणून घेणं आपल्याला सर्वांना गरजेचंच आहे. तर सरांना विचारूया. सर, आता सगळ्यात महत्वाचं आहे फिटनेस का गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी. फिट फक्त दिसण्यासाठी नसतं, ते असण्यासाठी असतं. आता आपली बॉडी आहे, आता तुम्ही फक्त बघा काही लोक क्रीम घेतात, फेअर अँड लवली लावतील, कोणत्या गोष्टी घालतील, चांगले कपडे घालतील आणि ते कपडे घालून लोक इम्प्रेशन म्हणतो आपण, लोकांना समाजात इम्प्रेशन दाखवायचं असतं. आता काही लोक बघा गाड्या घेतील, कपडे घेतील, बंगला घेतील, पण शरीर कमवण्यासाठी जे कष्ट, जे डिसिप्लिन, ती कॉन्स्टन्सी लागते ती आपण स्वतःच करू शकतो आणि ती मेहनतीनेच होते. म्हणून तुम्ही बघा कधी कोणत्याही क्षेत्रात सगळ्यांना सांगावं लागतं किंवा दाखवावं लागतं. डॉक्टरला त्यांचं कपडे घातल्यानंतर करतो तो डॉक्टर आहे, ऍडव्होकेट त्यांचे कपडे घातल्यानंतर करतो तो ऍडव्होकेट आहे. तसंच एखादा जिमवाला मुलगा असो किंवा एखादा पैलवान असो, तो चालायला लागला तरी त्याला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे. या हिशोबाने शरीरयष्टी माझ्या हिशोबाने तर पहिलं मी प्राधान्य देतोय आपल्या फिटनेसला, नंतर प्राधान्य देतोय तुमच्या गाडी, बंगला, शिक्षण. मी तर म्हणतो शिक्षण सुद्धा माझ्या हिशोबाने दुय्यम आहे. पहिलं शरीर निरोगी, त्याचं सगळं लाईफ निरोगी राहील आणि तो काही अचीव्ह करू शकतो जर शरीर चांगलं असेल. अजून सर काय? सरांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये आरोग्य हे महत्वाचं पाहिजे. ठीक आहे, तर सर आम्हाला डिफाईन करा की फिट म्हणजे नेमकं राहायचं कसं, काय केलं पाहिजे आपल्याला यासाठी डेलीमध्ये. आता फिटनेस हा आता काळानुसार आपलं लाईफस्टाईल चेंज झालेलं आहे. आता तुम्ही बघत असाल लोकांचा एक प्रश्न असतो मला जास्त करून की फिट वर्कआउट आपण कधी केलं पाहिजे. माझ्या हिशोबाने रात्री 3 वाजता वर्कआउट केला तरी चालेल आणि दुपारी 3 वाजता केला तरी चालेल. फक्त वर्कआउट करा, व्यवस्थित झोप घ्या, व्यवस्थित आहार घ्या. कारण की आता पहिल्यासारखं राहिलं नाहीये, आपण पहिल्या काळात जगत नाहीये. आता लोकांच्या 3 शिफ्ट असतात, कधी फर्स्ट, सेकंड, थर्ड. आता त्या हिशोबाने रात्री लोक काम करतात, सकाळी झोपतात ते. पण आता तुम्हाला बॅलन्स लाईफ करायची असेल तर वर्कआउट तुम्हाला ठेवावंच लागणार आहे. कारण की आजकाल सगळी लाईफ राहिली आहे सेडेंटरी म्हणजे सगळी बसून लाईफस्टाईल चालू आहे. सेडेंटरीचा अर्थ म्हणजे तोच आहे ना आपला नॉर्मल लाईफ, त्यात आपण काहीच हालचाल करत नाही, त्याला सेडेंटरी म्हणतो आपण. मग सेडेंटरी लाईफस्टाईल मध्ये आता IT सेक्टरची लोक बघा तुम्ही, ती बसून आहेत, त्यांना काहीच काम नाहीये. मग आता ते नाईट शिफ्टला काम करतात, ते म्हणलं ते सकाळी झोपणार आहे. मग त्यांनी तिकडून आल्यानंतर त्यांना एनर्जी वाटत असेल, कामावरून आले पाठ 5ला सुटले त्यांचा जॉब, तर ते 5ला येऊन वर्कआउट करू शकतात. किंवा एखादा 12 वाजता येतोय रात्री, त्याच्यानंतर तो वर्कआउट करायचा, त्याला जागा असेल, घर असेल तर तो वर्कआउट करू शकतो. आणि राहिली गोष्ट तर लोकांचं मी तर मिथ मानतो की कोणती गोष्ट वर्कआउटला चांगली, कोणती गोष्ट वर्कआउटला नाही. हा थोडाफार फरक येऊ शकतो त्याच्यामध्ये, पण लाईफस्टाईलसाठी, हेल्दी लाईफस्टाईलसाठी तुमचं वर्कआउट महत्वाचं आहे, दुसरी गोष्ट तुमचा आहार महत्वाचा आहे आणि तिसरी गोष्ट तुमची झोप महत्वाची आहे. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहे. ह्याला आपण फिटनेसला रिलेट करू शकतो आणि फिट तेव्हाच राहू शकतो. मग तुमचा प्रश्न होता फिटनेससाठी काय करू शकता, तर फिटनेससाठी ह्या हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही फॉलो करा. 100% तुम्ही लाईफस्टाईल मध्ये फिट राहाल. तर मला एक सांगा, आजकाल जे सर्वजण बोलतात सप्लिमेंट, तर सर हे सप्लिमेंट घेणं गरजेचंच आहे का
आता जर नवीन नवीन जिम मध्ये जर कोणी आलं तर 1-2 दिवस झाले, 3 दिवस झाले की ते बोलतात आम्हाला सप्लिमेंट हवं. मग ते सप्लिमेंट म्हणजे काय आणि ते घेणं गरजेचंच आहे का? आता सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतो, सप्लिमेंट म्हणजे काय. आपण ज्यावेळेस पेपर लिहित असतो, एखादा कोणताही पेपर असो, 10वीचा असो 12वीचा असो, त्यावेळेस आपण मेन पेपर असतो तो आपला डाईट आहे. आणि जे सप्लिमेंट पुरवणी घेतो आपण, आपल्याला जागा नाही पुरली लिहायला तर आपण पुरवणी घेतो, म्हणजे एक्स्ट्रा सप्लिमेंट घेतो, पेपर घेतो की त्यात आपल्याला पेपर लिहायचा आहे, त्याला म्हणतो आपण सप्लिमेंट. तसंच आपलं लाईफस्टाईल आहे, हे सप्लिमेंट ज्यावेळेस आपल्याला रिक्वायरमेंट आपली पूर्ण होत नसेल, आणि रिक्वायरमेंट माझ्या हिशोबाने ज्यावेळेस तुम्ही खूप स्ट्रेंथ ट्रेनिंग हॅवी करता किंवा काहीतरी स्पोर्ट्स खेळताय, त्यावेळेस मला असं वाटतं, माझ्या हिशोबाने वाटतंय की त्यावेळेस सप्लिमेंटची गरज पडत असेल, की स्टार्टिंगलाच तुम्ही येताय 3-4 महिन्यात आणि लगेच सप्लिमेंट. अरे सप्लिमेंट एवढी काही गरजेची नाहीये. जे तुमचं मेन आहे 80% तुमचा डाईट आहे, झोप आहे, वर्कआउट आहे, हे सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहे. सप्लिमेंट हे दुय्यम आहे. ते कधी ज्यावेळेस तुम्ही खूप वर्ष झाले जिम करताय, तुम्हाला डेफिशियन्सी जाणवतीये, तुमच्या शरीरात तुम्हाला बदल जाणवतात, ते बाबा याच्यामुळे मी अजून ग्रो करू शकत नाही, त्यावेळेस सप्लिमेंट ऍड करा. लगेचच सप्लिमेंटच्या नादी लागू नका. हे माझा सगळ्यांना म्हणजे सांगणं असतं, प्रत्येक मेंबरला माझं सांगणं असतं की बाबा सप्लिमेंट हे दुय्यम आहे. पहिली लाईफस्टाईल आहे, हेल्दी लाईफस्टाईलला अडॉप्ट करा. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये चांगल्या निरोगी गोष्ट तुम्ही लाईफस्टाईलमध्ये आणा, जशी चांगलं डाएट, चांगला वर्कआउट, आणि मेन म्हणजे आता एक गोष्ट मेन सांगतो तुम्हाला सप्लिमेंटची. तर सप्लिमेंट आपण डॉक्टरकडे जरी गेलो, हे आपल्याला आपल्या लाईफस्टाईल कळत नसतं, आपल्या बॉडीमध्ये काय चाललंय काय नाही चाललं. पहिली गोष्ट, डॉक्टर आपल्याला चेक करतात, एखादी गोष्टीची डेफिशियन्सी आहे, समजा मला आयरनची डेफिशियन्सी, त्यावेळेस ते आपल्याला सप्लिमेंट देतात. त्याला म्हणतो आपण सप्लिमेंट, ज्यावेळेस आपल्याला पूर्ण होत नाहीये. आता काही लोक बघा B12 कमी पडतं, काही व्हेज लोकांमध्ये का कमी पडतं, की ते कारण की नॉनव्हेज जास्त खात नाहीये, की नॉनव्हेज मध्ये B12 जास्त असतं, तर B12 आपल्याला डेफिशियन्सी असते. डॉक्टरकडे गेलो आपण, काही आपल्याला अडथळा आला आपल्या लाईफस्टाईल जगताना, त्यावेळेस आपण डॉक्टर म्हणतो तुम्हाला B12 ची कमी आहे, त्यावेळेस ते सप्लिमेंट रेकमेंड करतात. पण ते केव्हा, जेव्हा आपल्याला पूर्ण बॉडीचं अॅनलाइज करतात, काही टेस्ट करतात, त्याच्यानंतर आपल्याला कळतं. म्हणून लगेच जिम लावली आणि लगेच सप्लिमेंट घ्यायचं आहे असं काही नाहीये, ते मिथ आहे. लगेच गरज नाहीये. पहिले तुम्ही तुमच्या बॉडीला ओळखा, कोणती गोष्ट पचतीये, कोणती गोष्ट पचत नाहीये, त्याच्यानंतर आलं सप्लिमेंट. सर तुम्हाला सांगा, जर कोणी एखादी नवीन जिम लावली, जर ॲझ्युम करा जर तो 70 किलोचा असेल, तर त्याला पर केजीच्या हिशोबाने 2 ग्रॅमचं प्रोटीन गरजेचं असतं का? ओके. आता प्रश्न छान आहे हो. आता मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना, आता ह्याच्यात येतं तुमची गट हेल्थ. कारण की पहिली गोष्ट आहे, स्टार्टिंगलाच 2 ग्रॅम प्रोटीन घ्यायची लगेचच काही गरज नाहीये. कारण की 2 ग्रॅम प्रोटीन घ्यायला चालू केलं तुम्ही, तर तुम्हाला असं वाटणार की मला प्रोटीन डेफिशियन्सी होतीये. कारण की 140 ग्रॅम प्रोटीन लगेचच मला अन्नामधून भेटतंय का, ते तुम्ही कॅल्क्युलेशन करायला लागणार आहे, आणि मग लगेचच तुम्ही सप्लिमेंटकडे जाणार आहे. पण 140 ग्रॅम प्रोटीन, 120 ग्रॅम प्रोटीन पण पुरेसं आहे. 120 ग्रॅम प्रोटीन तुम्हाला नॉर्मल लाईफ जगायला, किंवा 100 ग्रॅम प्रोटीन मी म्हणतो स्टार्टिंगला खूप झालं. कारण की स्टार्टिंगलाच आपण हेवी वर्कआउट करत नाहीये, आपण एवढे मसल्स तोडत नाहीये, त्यामुळे स्टार्टिंगलाच काही गरज नाही लगेच 2 ग्रॅम प्रोटीनकडे शिफ्ट व्हायची. स्टार्टिंगला 1 ग्रॅम प्रोटीन पासून चालू करा. हळूहळू 1 महिना जर गेला ओलांडला, तुमचा वर्कआउट कसा चालू आहे, सगळ्या गोष्टी कशा चालू आहे, हळूहळू प्रयत्न करा 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम प्रयत्न प्रोटीन पूर्ण करायचा. आणि तुमच्या लाईफस्टाईलमुळे तुमच्या हेल्थ, तुमच्या असं खूप तुम्हाला रिप्लेनिश. आता समजा एक गोष्ट आहे, आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की बाबा मी लाईफस्टाईल माझी बिझी आहे, त्याच्यामुळे मला 2 ग्रॅम प्रोटीन माझा इंटेक पूर्ण होत नाही, तर मी प्रोटीन इंटेक वाढू का? त्यावेळेस ते बरोबर आहे. त्यावेळेस तुमचं जर प्रोटीन इंटेक पूर्णच होत नसेल, फक्त प्रोटीनसाठी तुम्ही एखादं सप्लिमेंट त्याच्यामध्ये ऍड करू शकता. आता ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट हेवी करताय, पण माझ्या हिशोबाने पहिलं प्राधान्य ठेवा पूर्ण प्रोटीन आपल्या फूडमधून, जसं काही चिकन आहे, अंडी आहे, आणि सगळ्यात बेस्ट अंडं हे सोर्स आहे प्रोटीनचं. अंडं आहे, चिकन आहे, तुमचे परत सी फूड आहेत, फिश वगैरे, या गोष्टीमधून पूर्ण करा. आणि व्हेजमध्ये डाळी आहेत, दही आहे, दूध आहे, या सगळ्या गोष्टी ॲड करा. आणि राहिली गोष्ट महत्त्वाची, की त्यांचा प्रश्न बरोबर होता की लगेचच चालू करायची गरज नाहीये, पहिली तुमच्या बॉडीला ओळखा. आणि कारण की काहींच्या बॉडीला लगेचच मेटाबॉलिझम वीक असतं स्टार्टिंगलाच, म्हणून ते पचत नाही. ते न पचल्यामुळं ब्लोटिंग, गॅस, कॉन्स्टिपेशन जास्त प्रोटीन घेतल्यामुळे होतं.
त्याच्यामुळं लगेचच घेऊ नका. पहिले बॉडीला ओळखा, बॉडीचं मेटाबॉलिझम हाय होऊ द्या. 1 महिन्यानंतर 2 ग्रॅम प्रोटीन ऍड करा. पहिले 1 ग्रॅम प्रोटीन पासून चालू करा. धन्यवाद.